आता ऐरावत हत्ती आल्यानंतर सुंदर असा ऐरावत, जे आपण आता इंद्राचं ऐकलं ना, ऐरावताच्या गळ्यात पुष्पमाला घातली, तोच ऐरावत आला. असे 4 दात आहेत बरं का त्या ऐरावताला. तुम्ही कधी पण एखादी मालिका देवाची बघितली तर इंद्राचा जो ऐरावत आहे त्याला असे 4 दात आहेत, पांढरे शुभ्र असे, आणि शुभ्र रंगाचा असा जो तो ऐरावत आहे तो इंद्राला दिला गेला. त्याच्यानंतर आला कौस्तुभमणी. हा कौस्तुभमणी असुर म्हणाले, ह्या मण्याला आम्ही काय करणार आहे, आम्हाला नको. मग तो कौस्तुभमणी हा भगवंताच्या गळ्यात घातला गेला. म्हणून आपण भगवंताचं नाव घेताना कौस्तुभ मण्यासकट घेतलं जातं. आता याच्यानंतर पारिजात नावाचा वृक्ष आला. पारिजात वृक्ष, आता विचारलं तुम्हाला पाहिजे का, काय करायचं, तर बळी म्हणाले नको, या झाडाचं आम्ही काय करणार आहे, नाही का. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय समजायचंय की असुर प्रवृत्ती, दानवी प्रवृत्ती जी असते त्याला कुठल्याही चांगली वस्तू याचं महत्व कळत नाही. मग पारिजात नको म्हटल्यावर तो स्वर्गामध्ये दिला गेला. नंतर आल्या अप्सरा. आता अप्सरा मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. दानव सगळे म्हणायला लागले की मला पाहिजे, कारण दानवी वृत्ती, राक्षसी वृत्ती ही त्याच्यासाठीच असते. तेव्हा अप्सरा म्हणाले, ह्या तुम्ही काय आम्हाला मागता, आम्हालाच तुम्ही, आम्ही इंद्राकडे जाणार, आम्हाला स्वर्गात राहायचंय. मग अशा प्रकारे त्या अप्सरा इंद्राच्या दरबारामध्ये गेली. आता अप्सरा स्वर्गात गेल्यानंतर आली जिची वाट बघायची होती, जिच्यासाठी एवढं समुद्र मंथन केलं गेलं होतं, ती लक्ष्मी. या 14 रत्नांमध्ये कसं सांगितलेलं आहे की समुद्र मंथन जे आपण करतो ते मंथन करतो म्हणजे आपण नामस्मरणाचं मंथन करतो. आणि नामस्मरणाचं मंथन जेव्हा तुम्ही करता की नाही, तुम्ही बघा, एखादा मंत्र जर तुम्ही सुरुवात केली करायला तर तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते.